कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील कुप्रसिद्ध चक्रीवळणावर आज पहाटेच्या सुमाराला एक भीषण अपघात घडला। मात्र दैव बलवत्तर म्हणून बसमधील सुमारे 100 नेपाळी कामगारांचा जीव थोडक्यात बचावला। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश MP 13P1371 क्रमांकाची एक खाजगी ट्रॅव्हल्स कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळली। दरीतील दाट झाडीमुळे बस एका मोठ्या झाडावर आडवी अडकल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील कुप्रसिद्ध चक्रीवळणावर आज पहाटेच्या सुमाराला एक भीषण अपघात घडला। मात्र दैव बलवत्तर म्हणून बसमधील सुमारे 100 नेपाळी कामगारांचा जीव थोडक्यात बचावला। या अपघातात बसमधील 24 प्रवासी जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार पहाटे घाट उतरताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला। बसमध्ये प्रवाशांना कोंबून नेण्यात आल्याची माहिती समोर येतेय। अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस आणि आंबा परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं। जखमींना तातडीने साखरपा मार्गे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, दीपक भोसले आणि तुषार पाटील या स्थानिक युवकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात मोलाची मदत केली। अपघाताचा अधिक तपास साखरपा पोलीस करतायत।